काय बोलले सांग ना काय बोलले ते मी ऐश्वर्या काय बोलले गाडी मोटार मोटार कुठे दाखव मला काय येते गाडी नाही काय म्हणायचं मोटार मला वाटलं होतं त्रिंबकून नाश्त्याला आलो तर कसा हा रमायचा पण किती पटकन जुळला नाही तर शाळाही किती आवडतीये प्रणव प्रणव चल चल जेवायला चल चल अहो चला ना जेवायला चला ऐकायला लावणं सोपं आहे तुम्हाला कसं ऐकायला लावू त्याच्या ताईंनी सांगितलंय की त्याच्याशी सारखं बोलत राहा म्हणजे तो पटकन बोलायला लागेल हो ते बाबा चल लवकर भांडा कुठे भांडा आणि वाटी कुठे वाटी व्हेरी गुड ताट कुठे ताट अगं माझ्या सोन्याला ऐकायला बोलायला यायला लागलं ग माती काय येते काय म्हणायचं चिमणी ली तू इकडे ली ली इथे ली बरं रावली काय ली मग बघा आता काय लिहिते बघा शाबास बघा कसं लिहिलंय ते चिमणी काय आहे तरी माझ्या गाडीने काय काय दिलंय अरे लिहितो मग प्रणव लिही बघू बाबा बाबा प्रणव बाबा हे बघ मामा दादा मामा मामा प्रणव लिही प्रणव लिही आजूबाजूला रोज घडणाऱ्या गोष्टींमध्ये मुलांना रस घ्यायला शिकवलं पाहिजे तुम्ही घरी देखील असंच करा बोलताना घडणाऱ्या गोष्टींवर त्याला बोलायला लावायचं तुम्ही राहुलला इतर मुलांबरोबर खेळायला पाठवता की नाही खरं सांगू का ताई मी नाही राहुलला पाठवत इतर पोरांच्यात खेळायला अहो बाहेर नेलं तर लोक काय काय बोलतात हो खरं आहे ना ताई खूप वाईट वाटतं ना मला पटतंय तुमचं बोलणं पण असं नका करू तुम्ही त्या दिवशी ती वर्गातली संगीता पाहिलीत ना ती आणि तिचा जुळा भाऊ त्या दोघांना सारखंच कमी ऐकू येतं पण घरच्यांनी काय केलं की भाऊ मुलगा म्हणून त्याला बाहेर जाऊ दिलं आणि त्याच्या कानावर खूपसे शब्द गेले तो बरोबरीच्या मुलांबरोबर खेळायचा त्यांचं बोलणं ऐकायचा त्यामुळे तो लवकर बोलायला लागला पण मुलगी तिला घरीच बसवून ठेवलं घरच्यांना वाटलं की मुलीची जात बाहेर बोलवाला झाला की मुलगी मुकी आहे तर कुळाला दोष आणि घरी देखील ती बहिरी म्हणून तिच्याशी कोणीच बोलत नसेल त्यामुळे तिच्या कानावर काहीच शब्द गेले नाहीत आणि ती मुकीच राहिली सुधाताई प्रणवची प्रगती खूप छान आहे बरं का अहो ताई प्रणव कॉलनीतल्या मुलांबरोबर खेळायला लागल्यापासून इतका बडबडायला लागलाय खरं का वा फारच छान
बरं हं? अरे तुम्ही केव्हा आला? काय गायत्री काय म्हणते? शाळेतच आलास का? एवढं बाई खाली बुक आहे. काकू काय म्हणते? काकू काय काय ग लागला का बोलायला? बोलेल हळूहळू, मला खात्री आहे. ताई म्हणाल्या की त्याला मशीन लावलं ना म्हणजे त्याचा जन्म झाला. जन्मलेलं मूल कसं 2 वर्षांनी बोलायला लागतं तसं तोही 2 वर्षात बोलायला लागेल. आजी आजी चल आजीला भेटूया. चल अरे या कोण आहे? आजी. अगं आई बोलायला कोण आहे? मी कोण आहे सांग? ए चला मी कोण आहे? ऐकलं? मग सगळं बोलतो तो आजकाल. शहाणा आहे प्रणव. हे काय बिस्किट घे. हे काय प्रणव? हे काय? तुम्ही गॅदरिंगची प्रॅक्टिस तर थांबली नाही हो, हे येतील त्याला घ्यायला. का हो? काय झालं? प्रणवच्या ताई देखील म्हणत होत्या की तुम्ही अलीकडे नेहमीच येत नाही म्हणून. अहो काय सांगू, घरी इतके पाहुणे आलेत, नाशिक बघायला येतात. तीर्थक्षेत्र आहे ना. हे बघा, आपल्या मुलात थोडा दोष आहे ना, मग आपण जोर धरला पाहिजे, त्याच्या शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे. हे एक आव्हानच आहे तुम्हाला. तुम्ही त्याच्या बाबांनाही सांगा की त्यांनी देखील प्रणवच्या शिक्षणात विशेष लक्ष घातलं पाहिजे म्हणून. हं? पण मी आता ठरवलंय, पाहू देत त्यांचं त्यांना नाशिक. मी इथं रोज येणार. हे काय? तू कुठे निघाली? प्रणवची शाळेत. अगं आज आता आम्ही आलोयत ना, मग आज शाळेत नाही गेलं तर नाही चालणार का? एका दिवसाने काय फरक पडणार आहे? हे बघा, आतापर्यंत मी सगळ्यांचं खूप ऐकलं. उपास केले, जप केली, शांती केली, बाबा झाले, देव झाले. खूप वेळ वाया घालवला, पण कशातच उपयोग झाला का? आता मात्र मी एक दिवसही वाया घालवणार नाही. माझ्या मुलाचं भलं मलाच पाहायला पाहिजे ना. खरं म्हणजे आधीच त्याला या शाळेत घालायला हवं. त्याची आता चांगली प्रगती होती. तुम्ही या ना नाशिक बघून. तुम्हाला जर खरं वाटत असेल ना तर उद्या थांबा. उद्या त्याच्या शाळेचं गॅदरिंग आहे. प्रणव त्याच्यात नाच करणार आहे. बहिणी, ती म्हणते ते बरोबर आहे. तिला जाऊ दे. अगं मी आहे ना घरात. मी काढली आहे का तुमच्यासाठी? भाऊजी तुम्ही सुद्धा? हो बहिणी. बरं झालं मी सुधाचं फार लवकर ऐकलं. तुम्ही ज्या मुलाला मुका मुलगा म्हणत होतात ना, तोच मुलगा आता शाळेत जाऊन चांगला बोलायला लागलाय. श्रीपादचं खरंच आहे बरं का? या निमित्तानं इथे जमलेल्या सर्वांना खरं तर हे सांगण्याची आवश्यकताच नाही की अंधश्रद्धेला बळी न पडता मुलांच्या श्रवण शक्तीचं निदान तज्ज्ञांकडून लवकरात लवकर करून घेऊन बहिरेपण आढळल्यास मुलांना विशेष शाळेत घालायला हवं. तसंच शासनानेही सर्वाधिक शिक्षणाचं आपलं धोरण अंमलात आणण्यासाठी या विशेष शाळा चालवल्या आहेत. त्यांच्या सुविधा आणि अडचणीबाबत अधिक सकारात्मक आणि सजग भूमिका घ्यायला हवी. कारण बहिरेपण हे एक उपेक्षित व्यंग आहे. त्यावर मात करून कर्णबधीर मूल हे समाजाचा एक उपयुक्त आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी शासन, समाज आणि पालक या सर्वांनीच आपापली जबाबदारी उचलणं अतिशय गरजेचं आहे.